नमस्कार सर्वांना, स्वागत आहे परत एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आज व्हिडिओ करण्यामागचं कारण असं आहे, की आज आम्ही बाहेर जायचा प्लॅन करतोय. खूप लांब नाही, इथंच आमच्या जवळ एक पानवडी घाट म्हणून आहे. तर तिथे आम्ही जाणार आहोत. खूप सुंदर वातावरण पावसाळ्यात असतं तिथलं. तर तिथला आसपासचा परिसर पण तुम्हाला बघायला मिळेल. तर आता वाजलेले साधारणतः 1:30 झालेला आहे. तर 4 पर्यंत आपण निघणार आहोत. त्यावेळी देवांशला मी पहिले झोपवणार आहे. माझी थोडी कामं राहिल्यात ती करून घेते आणि तोपर्यंत मग ईश्वरी आणि हे पण येतील आणि मी ते आले की मग फ्रेश होऊन निघणार आहोत. तर मी पहिले उरकते माझं काम. देवांशला झोपवते. देवांश हाय कर. तर तो पण उठेल 4 पर्यंत. तो उठला की मग आम्ही निघणार आहोत. असाच व्लॉग कंटिन्यू करा. A few moments later. तर देवांश उठलाय आत्ताच आणि ईश्वरी पण आली एक थोडा वेळ 5-10 मिनिटं झाले. आता थोडंसं काहीतरी खायला चारते याला आणि मग फ्रेश होऊन आम्ही निघणार आहे. माझा देवांश. अरे वा वा. कोणी दिलं तुला हे? कोणी दिलं? कोणी दिलं? दीदी. दादाने दिलं ना. होय. तू काय खाणार? काय खाणार तू? ऑरेंज खाणार? तुला ऑरेंज देऊ का? ऑरेंज देऊ? ऑरेंज देऊ? देवांश काय खातो? काय खातो तू? काय खातो? आंबा नाही तो. काय आहे ते? काय? ऑरेंज. काय खातो? ऑरेंज. बनाना. छान. A few moments later. तर आता आम्ही सगळे रेडी झालोय आणि निघालोय आणि याचे पप्पा गेलेत खाली पार्किंग मध्ये गाडी काढायला. तर चला जाऊया. चला निवांश. छत्री घेतली. चला सॅक मध्ये ना. हा चला तर आम्ही चालेल रेडी आता गाडी काढतो. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. देवांश खाली बस ना. बस ना. नाही. नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे पानवडीला. बरोबर सगळेच आहेत. पल्लवीनं आज ब्लॉग स्टार्ट केला, आज तुम्ही बघितलंच. आणि आता पूर्ण फॅमिली, आमची छोटीशी फॅमिली चाललेलो आहोत पानवडीला. मित्रांनो, पानवडीला जाण्याचं कारण म्हणजे आता या पावसाळ्यामध्ये ना तिथला निसर्ग अगदी खुलून दिसत असतोय. तर त्याच्यामुळे तोच निसर्ग थोडासा जाऊन बघूया म्हटलं. ऑफिसवरून आत्ताच आलो, थोडंसं फ्रेश वगैरे झालो आणि जवळच असल्यामुळं एक 10-12 किलोमीटरचा प्रवास असल्यामुळं म्हटलं चला जाऊन येऊ. बस घरी बसून तर काय करायचं, जाऊन येऊ आणि तुम्हाला पण दाखवू की कसा आहे तिथला निसर्ग. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो की मस्त असा पाऊस चालू आहे पुढं आणि छान वाटते वातावरण इथलं. आता इथून पुढं गेलं ना की पुढं गेल्यानंतर खरी मजा येणार आहे मित्रांनो. चला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो जेवढं शक्य आहे तेवढं तिथला निसर्ग. चला. तर मित्रांनो, हा तुम्ही बघू शकता आता पानवडी घाट सुरू झालाय. मस्त अशी नागमोडी वळणं आहेत. छोटासा घाट आहे आणि वर गेल्यानंतर मस्त असा व्ह्यू येणार आहे. तर तोच व्ह्यू तुम्हाला दाखवायचा आज या व्हिडिओ मधून. चला. तर मित्रांनो, फायनली घाट चढून आम्ही वर आलोय आणि गाडी इथं साईडला लावलेली आहे. आणि इथून मित्रांनो नजारा बघा फक्त कसा आहे. मस्त वाटतंय सगळं. अतिशय सुंदर असा नजारा आहे. खूप हवा वगैरे चालू आहे आता सध्या, हवा येते खूप. इकडे या बाजूला जर तुम्ही बघितलं तर हा रस्ता तुम्हाला दिसेल. मस्त नागमोडी वळणदार रस्ता आपल्याला बघायला मिळतो. इकडे या बाजूला पण टॉपला पण तुम्ही जाऊ शकताय. मस्त असा पानवडीचा घाट आहे आणि आसपास आजूबाजूला इकडं हॉटेल वगैरे पण भरपूर आहे. जर तुम्ही एन्जॉय करण्यासाठी फॅमिली सोबत मित्रांसोबत येणार असाल तर अगदी प्राईम लोकेशन आहे हे. देवांश हाय करा. हाय, स्माइल, हसायचं. हाय.
तर आता आपण पुढे चाललोय, असेच पुढे स्पॉट बघूया आपण काय काय आहेत. चला तर. देवांश मित्रांनो, इथून ट्रेकिंग करून पण वर जाऊ शकताय तुम्ही. अतिशय सुंदर असा नजारा आहे पुढं, तुम्ही बघू शकताय. विशाल ददलानी यांचे आवाज पठाणचं गाणं ऐकलं आपण 98.3 मिरचीवर माझं नाव आहे उत्सवी. मित्रांनो, या बाजूला तुम्ही बघू शकताय किती मस्त असा नजारा झाला इकडं. आणि समोर पण बघा, इकडे या बाजूला बघितलं का, तिकडं मोठं शिखर आहे आणि तिथं पाऊस चालू आहे, भरपूर पाऊस चालू आहे तिथं. तर मित्रांनो, आता पानवडी घाटामध्ये आपण आलो आहोत आणि इथं मी गाडी साईडला घेतली आणि इकडे या बाजूला एक मस्त असा धबधबा दिसलाय. छोटासाच आहे पण मस्त वाटतंय. वर पण खूप छान, तिकडे पण तुम्ही जाऊ शकता, वरून वाट आहे तिकडून. तर आम्ही तरी आता सध्या सेफमध्ये बाहेरूनच बघतो. तर मित्रांनो, आता आम्ही पानवडी घाटामधून थोडंसं पुढं आलोय. काळदरीला जाताना जो रोड आहे त्या रोडला, एकच रोड आहे, त्या रोडच्या साईडला इथं मस्त असा एक डॅम आहे. ॲक्च्युली छोटासा आहे डॅम, असं म्हणता येणार नाही, पण पाण्याचं स्टोरेज झालंय मस्तपैकी. आणि तिथंच पुढं जाऊन मग एक छोटासा धबधबा पण आहे या बाजूला. ह्या रस्त्यापासून तुम्ही इथं गाडी लावून तिकडे येऊ शकता. मस्त असा नजारा आता ह्या पावसाळ्यामध्ये झालेला आहे. त्या मान्सूनचा मस्त असा नजारा तुम्ही बघू शकताय. अतिशय सुंदर असं लोकेशन आहे, मस्त फोटोशूटसाठी, व्हिडिओसाठी खूप छान आहे. चला तसंच पुढं, चला चला चला. पुढे बघ ना. तर मित्रांनो, कसा वाटतोय हा नजारा बघा, मस्त वाटतोय ना. असंच मित्रांनो, आम्ही थोडासा वेळ भेटला की मान्सूनमध्ये सासवडच्या आसपास भरपूर असे स्पॉट्स आहेत बघण्यासारखे, हिडन स्पॉट्स ज्याला आपण म्हणू शकतो. आणि मस्त असा नजारा एन्जॉय करतोय आम्ही. तुम्ही पण एन्जॉय करा. वाव मित्रांनो, बघा किती मस्त असा नजारा आहे, जबरदस्त. जंगल आहे ना. तर मित्रांनो, थोडंसं गाडी साईडला घेऊन आम्ही वर आलोय, असं डोंगरावरती आलोय. डोंगराळ भाग आहे आणि थोडंसं वॉकिंग ट्रेकिंग करतोय. मस्त वाटतंय असं. थोडासा दम लागलाय पण वर चढून आलोय ना त्याच्यामुळं. तर मित्रांनो, मस्त असा मोकळा रोड आहे. गाडी साईडला लावली आणि इथं मस्त असा पाठीमागं नजारा दिसलाय, म्हणून म्हटलं चला थोडेसे फोटो वगैरे काढूया. या बाजूला तुम्ही बघू शकताय किती मस्त असा नजारा झालाय. अतिशय सुंदर असं लोकेशन आहे. रेअरली गाड्या तुम्हाला इकडे पाहायला मिळतील, अगदी रेअरली. म्हणजे जास्त गाड्यांचं तुम्हाला रश इथं भेटणार नाही. असं मस्त मोकळा रस्ता आहे आणि खाली छोटंसं गाव आहे. काळदरीकडे जाणारा हा रोड आहे. काळदरीच कदाचित हे गाव असावं. मस्त असा नजारा आहे. पळा 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 पळा, रन 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 रन. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. देवांश हाय. या बाजूला मित्रांनो बघा, पाऊस जोरात चालू आहे इकडं. कसं वातावरण झालंय पल्लवी? खूप छान वाटते. ईश्वरी, तुला कसं वाटतंय? बेस्ट. ओके, गुड. मित्रांनो, ह्या अशा लोकेशनवर येण्याचं एकच कारण आहे आमचं, ते म्हणजे थोडंसं रिलॅक्सनेस होतं. रोज रोज तेच कामं, तेच व्याप करून थोडंसं आपल्याला बोर झालेलं असतं नाही का. तर त्या कामांमध्ये पण आपण एन्जॉयमेंट करतच असतो, नाही असं नाही, पण थोडंसं एक डेली रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं म्हणून आम्ही खरं तर या निसर्गामध्ये आलोय. आणि अतिशय सुंदर वाटतंय. मुलं पण छान असे खेळतात, त्यांना पण रोज तेच
फ्लॅटमध्ये राहणं तुम्हाला सिटीतलं माहितीच आहे कसं असतं. तर त्याच्यामुळे थोडंसं बाहेर आठवड्यातनं एकदा आलं पाहिजे असं मला वाटतं सगळ्यांनीच. तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. पल्लवीनं पण काही गोष्टी नवीन नवीन ट्राय केलेल्या आहेत तर त्या पण कशा वाटल्या तुम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर ऑब्विसली लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आता वेळ झालेली आहे व्हिडिओ एंड करण्याची. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.